मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल धक्कादायक. कोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. कोर्टाच्या निकालानंतर बॉम्बस्फोटातील काही आरोपींची नाशिक, नागपूर आणि अमरावती कारागृहातून सुटका. मोठा बंदोबस्त तैनात. न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया. हनी ट्रॅप प्रकरणी संजय राऊतांचं खळबळजनक ट्विट. गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढाचा व्हिडिओ शेअर करत, फोटो शेअर करत गंभीर आरोप. तर खडसेंकडनं लोढाच्या एसआयटी चौकशीची मागणी. प्रफुल्ल लोढा सर्वपक्षीय कार्यकर्ता. गिरीश महाजनांनी दाखवले फोटो. तर संजय राऊत, एकनाथ खडसेंच्या आरोपांवरती महाजनांकडनं प्रत्युत्तर. प्रफुल्ल लोढाचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत फोटो. आरोप करणाऱ्यांनी पुरावे असतील तर ते द्यावेत, हवेत आरोप करू नये, मुख्यमंत्र्यांनी सुनावलं. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वर्तन अतिशय चुकीचं. सभागृहात रमी खेळणं योग्य नाही. मुख्यमंत्र्यांची तीव्र शब्दात नाराजी. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची उद्या नाशिकमध्ये तातडीची पत्रकार परिषद. कोकाटेंच्या राजीनाम्याची विरोधकांकडनं मागणी. शरद पवारांचा पक्ष उद्या राज्यभर आंदोलन करणार. सावली बार आणि अवैध उपशावरील आरोपांवरती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा पलटवार. परब यांचे आरोप चुकीचे. परबांवर हक्कभंग आणणार, कदमांचा इशारा. कर्नाटकातल्या प्रकरणावरनं ईडीला सुप्रीम कोर्टानं सुनावलं. आम्हाला तोंड उघडायला लावू नका, तुमचा राजकीय वापर का होऊ देताय, सुप्रीम कोर्टाचा ईडीला सवाल. साताऱ्याच्या शाहूपुरीत एकतर्फी प्रेमातनं अल्पवयीन मुलीच्या गळ्याला मुलानं चाकू लावला. स्थानिकांकडनं चाकू लावणाऱ्या मुलाला चोप.